परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव या ठिकाणी कलशारोहणाचा एकंदरीत कार्यक्रम पार पडलाय। आतापर्यंत जे आपण न्यूज अपडेट्स बीड जिल्ह्यातले आणि जिल्हाबाहेरीतले दाखवले गेलेत, मात्र हा आगळा वेगळा कलशारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलाय। मात्र आपण सकाळपासूनची ह्यांची तयारी कशी होती, उत्साह कसा होता या दरम्यानची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत पाहायला गेलं तर जेवढे काही या गावातील ग्रामस्थ उभा टाकले, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपण माध्यमामार्फत काहीतरी चांगली विशेष अपडेट देणार आहोत, अशी एकंदरीत भावना जी आहे ती एकंदरीत पाहायला मिळते। काय बाबा, सकाळपासूनची नेमकी तयारी कशी होती, कोण कोण मान्यवर आले, स्वागत कसं केलं गेलंय? म्हणजे मान्यवर पंकजाताई आले, नामदेव शास्त्री आले, तिथून दिवेगावकर महाराज आले। नामदेव शास्त्रींचं स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं केलं गेलंय। ही नेमकी कल्पना कशी सुचली? आमचं गावच भाविक आहे बाबा, गावच आमचं तसं आहे। कुणाचंच काय हे नियोजित ठरलं होतं सगळं, रथ वगैरे नियोजित ठरलं होतं सगळं, आणि हे सगळं ठरल्यामुळं आणि सगळ्या ग्रामस्थांनी सगळे प्रयत्न केल्यामुळं हे चांगला कार्यक्रम आगळावेगळा असतात। एवढ्या आजूबाजूचे कार्यक्रम बघतायत संप्रदायाचे, एवढ्या संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये नागरिकांचा उत्साह तुमच्या गावाच्या तुलनेमध्ये इतर गावामध्ये आमच्या गावात सगळा उत्साह जास्त आहे। आणि हा जो कार्यक्रम झालाय फक्त आमच्या बहिणी, आमच्या लेकी ह्यांच्यामुळे एवढा कार्यक्रम झालेला, आमच्यामुळं काही नाही। हे पूर्ण कार्यक्रमाचं श्रेय जे आहे आमच्या बहिणी आणि आमच्या लेकी ह्यांनाच आहे, दुसऱ्याला नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर त्याच लेकींच्या प्रतिक्रिया घेताना या असा एवढा उत्साहाचा कार्यक्रम कलशारोहण इतर गावामध्ये इतर जिल्ह्यामध्ये पाहिला, इतर जिल्ह्यामध्ये पाहिला एवढा कार्यक्रम होता। आणि प्रत्येक कार्यक्रम आनंदाने, उत्साहाने आणि प्रत्येक कार्यक्रम असा निर्विघ्न माझ्या गावातली वडीलधारी माणसं असो या मंडळी खूप छान सपोर्ट करतात आणि खूप छान कार्यक्रम पार पडतात। वाटलं होतं एवढ्या उत्साहामध्ये महिला पुरुष सहभागी होते म्हणून? धन्य दिवस आधी संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला, इथून महागा जेवढा आम्हाला श्रम झाला तेवढा या आज कार्यक्रम हे झाल्यामुळं, हे बघितल्यामुळं आम्हाला सगळ्याला आनंद वाटला। आम्हाला दसरा दिवाळी ही कुंकड गेली, पण हे दसरा दिवाळी झाली, संतांची भेट झाली, एवढा आम्हाला आनंद आज झालेला आहे। किती दिवसापासून उत्सुकता होती की आपल्या बाहेरमध्ये जाऊन हा कार्यक्रमाला आपण उपस्थित अडचण काय? धन्यवाद। एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होतोय। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिलांच्या पंक्ती ज्या आहेत ते बसल्या गेल्या आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर एक वेगळ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये कलशारोहणाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडला। मात्र या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्यात आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।